morning student. Today we'll discuss about environmental impact assessment. Environmental impact assessment काय आहे हे डिस्कस करत असताना आधी आपण त्याचे एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल एखादा डॅम कन्स्ट्रक्ट होतोय किंवा एखादी फॅक्टरी तयार होत आहे. सो त्यासाठी आपल्याला स्पेस लागणार आहे आणि ही लार्ज स्पेस आहे. सो फक्त वी डू नॉट रिक्वायर्ड ओनली स्पेस, फक्त आपल्याला स्पेस नकोय. सो त्याचा या एन्व्हायरमेंटवर म्हणजे आपण ज्या ठिकाणी ती फॅक्टरी उभी करणार आहे किंवा ज्या ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्ट होणार आहे अशा ठिकाणी जी वाईल्ड लाईफ आहे त्या वाईल्ड लाईफवर त्या डॅम कन्स्ट्रक्शनचे किंवा त्या फॅक्टरीचे किंवा जर एखादा महामार्ग होत आहे, फॉर एक्झाम्पल आपण घ्यायचं झालं तर समृद्धी महामार्ग जो रिसेंटली झालेला आहे आणि त्याबरोबरच दुसरा प्रोजेक्ट जो आता सुरू झालेला आहे दॅट इज कोल्हापूर पासून नांदेड पर्यंतचा जो हायवे आहे शक्तीपीठ महामार्ग. सो असे ज्यावेळेस महामार्ग तयार होतात त्यावेळेस जमिनी ऑक्युपाय केल्या जाते. ठीक, तर या जमिनी ज्यावेळेस शेतकऱ्यांकडून हस्तगत केल्या जाते तर फक्त शेतकऱ्यांचा इथे लॉस नाही होत आहे, म्हणजे ह्युमन बिईंगचा लॉस होत नाही आहे, तर या सोबतच लॉस होत आहे वाईल्ड लाईफचा. सो ह्या सगळ्या गोष्टी डॅम कन्स्ट्रक्ट करण्यापूर्वी किंवा एखादा महामार्ग तयार करण्यापूर्वी याचं असेसमेंट केलं जाते and that assessment is called as the environmental impact assessment. आता आपण याची डेफिनेशन बघूया. Environmental impact assessment is a process used to evaluate the potential environmental effect. म्हणजे एखादा प्रोजेक्ट होत आहे तर त्याला एन्व्हायरमेंटला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होत आहे हे मेजर करण्यासाठी आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करत असतो. सो इट इज अ प्रोसेस यूज टू इव्हॅल्युएट द पोटेन्शियल एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ प्रपोज्ड प्रोजेक्ट. कुठलाही प्रोजेक्ट असो मध्ये काय येणार, डॅम येऊ शकतो. त्यानंतर एखादा अर्बनायझेशन ज्यावेळेस होतो म्हणजे नागपूर, पुणे, मुंबई सारखे शहर जेव्हा मोठे होतात त्या ठिकाणी काही सोसायटीज तयार केल्या जातात, या सुद्धा या प्रोजेक्ट मध्ये येतात. ऑर डेव्हलप बिफोर इट्स बिगिन. मग याचं असेसमेंट केव्हा करायचं आहे की आपण धरण बांधत आहे आणि धरणाचं काम सुरू केलं आणि मग त्याचे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इफेक्ट डिस्कस करत आहे तर त्याला काही अर्थ उरत नाही. सो एखादा प्रोजेक्ट स्टार्ट होण्यापूर्वीच त्याचं असेसमेंट केलं जातं किंवा त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट काय असणार आहे आणि निगेटिव्ह इफेक्ट काय असणार आहे दोन्हींची चर्चा इथे केली जाते.